आज 18 एप्रिल 2025 वार शुक्रवार। 18 एप्रिल हा दिवस ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून खूप खास असणार आहे। या दिवशी गुरुदेव आणि शनी यांच्या युती आणि हालचालीचा प्रभाव काही राशींसाठी भरपूर नफा, सौभाग्य, आर्थिक प्रगती दर्शवू शकतो। गुरु आणि शनीच्या हालचालीमुळे भाग्य उघडण्याची शक्यता आहे। चला तर मग जाणून घेऊया 18 एप्रिल 2025 चे दैनिक राशीफल 12 राशींसाठी कसे असणार आहे। आज 18 एप्रिल 2025 शुक्रवार, वैशाख कृष्ण पक्ष पंचमी, चंद्राचे वृश्चिक राशीत भ्रमण होईल। आज 18 एप्रिल 2025 रोजी 12 राशींचा अंदाज दैनिक राशी भविष्याद्वारे जाणून घेऊयात। पहिली राशी आहे मेष। मेष राशीच्या लोकांसाठी आजचा शुक्रवार आर्थिक लाभाची उत्तम संधी असणार आहे। आज तुम्हाला तुमच्या व्यवसायात पैसे कमविण्याच्या प्रचंड संधी मिळतील। तुमच्या स्वभावात लवचिकता आणून तुम्ही या संधीचा जास्तीत जास्त वापर करू शकता। तुम्हाला फक्त एक ध्येय निश्चित करावे लागेल आणि त्या दिशेने वाटचाल करत राहावे लागेल। देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाने आज तुमचे कमाईचे मार्ग आपोआप उघडतील। याचा तुमच्या आत्मविश्वासाला खूप फायदा होईल। आज तुम्ही चैनीच्या बाबतीत भाग्यवान असाल। आज कोणाच्या तरी मदतीने तुम्ही ऐशो आरामाच्या साधनांचा आनंद घ्याल। कामाच्या ठिकाणीही दिवस चांगला जाणार आहे। सहकाऱ्यांसोबत समन्वय राहील आणि तुम्हाला नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात। दुसरी राशी आहे वृषभ। वृषभ राशी आजचा दिवस व्यवसायात यशाने भरलेला असण्याची शक्यता आहे। 18 एप्रिल हा दिवस वृषभ राशीच्या लोकांसाठी खूप शुभ असेल। ज्या कामांमध्ये तुम्हाला वारंवार अडथळे येत होते ते आज सहजपणे पूर्ण होऊ शकतात। आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे आणि काही जुने व्यवहारही निकाली लागू शकतात। नोकरी आणि व्यवसायाशी संबंधित बाबींमध्ये नवीन योजना बनवता येतील, ज्याचा तुम्हाला फायदा होईल। आज कुटुंबातही आनंदाचे वातावरण असेल। तिसरी राशी आहे मिथुन। आजचा दिवस नोकरीसाठी महत्त्वाचा असणार आहे। करिअर बदलासाठी आजचा दिवस चांगला असेल। व्यवसायातील कोणतेही महत्त्वाचे रखडलेले काम पूर्ण होईल। आर्थिक बाबींबद्दल काळजी राहील। तुमचे प्रेमजीवन चांगले राहील। चंद्र 7वा आहे। तरुणांनी प्रेमाच्या बाबतीत जास्त भावनिक होण्याचे टाळावे। नोकरीत कामाच्या ठिकाणी वाद टाळावेत। आजचा उपाय म्हणजे श्री विष्णू सहस्त्रनामाचा पाठ करावा। आज तुमच्यासाठी शुभ रंग निळा आणि जांभळा असणार आहे, तर शुभ संख्या ही 1 आणि 7 असेल। चौथी राशी आहे कर्क। आज 18 एप्रिल कर्क राशीचे लोक शुक्रवारी त्यांच्या विरोधकांवर मात करू शकतील। कामाच्या ठिकाणी विरोधकांवर मात करू शकतील। कामाच्या ठिकाणी तुमचे प्रयत्न आणि तुमचे सहकारी आणि स्पर्धकांना राजनैतिक पद्धतीने हाताळण्याची तुमची क्षमता तुमची प्रतिमा उंचावेल। आज तुमच्या विरोधकांना तुमची प्रतिमा खराब करण्यात खूप अडचणी येतील आणि तुम्ही प्रत्येक समस्येवर सहज मात कराल। कर्क राशीच्या लोकांसाठी शुक्रवारचा दिवस भाग्यवान आहे। आज काही बचत होऊ शकते। तुम्हाला कुठून तरी जास्त पैसेही मिळणार आहेत। पाचवी राशी आहे सिंह। सिंह राशीच्या लोकांसाठी आज 18 एप्रिल हा दिवस पैसे मिळवण्यासाठी एक अतिशय शुभ संयोग निर्माण करत आहे। आज तुम्हाला अनपेक्षित आर्थिक लाभ होऊ शकतो। कुठेतरी अडकलेले पैसे परत मिळू शकतात। मालमत्तेशी संबंधित वादात परिस्थिती तुमच्या बाजूने असू शकते। रिअल इस्टेटमधून नफा मिळण्याची शक्यता आहे। आज तुम्हीही तुमची कामे परिपूर्णतेने पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल। थोडीशी हुशारी तुमचा नफा आणखी वाढवू शकते। परदेशाशी संबंधित कामात तुम्हाला फायदा मिळू शकेल। नवीन संपर्क होतील, ज्यामुळे भविष्यात फायदा होईल आणि जुने कर्ज फेडण्यास सक्षम असाल। सहावी राशी आहे कन्या। आजच्या कन्या राशीच्या दैनिक राशी भविष्य। आज कन्या राशीच्या 18 एप्रिल 2025 नुसार कन्या राशीच्या लोकांनी कमी बोलावे आणि चांगले बोलावे। शत्रूही तुमची प्रशंसा करतील। बाह्यवादांचा कुटुंबावर परिणाम होऊ देऊ नका। वैवाहिक जीवनात शांती राहील। मान सन्मान आणि प्रतिष्ठा वाढेल। न्यायालयीन बाजू चांगली राहील। सातवी राशी आहे तूळ। आज 18 एप्रिल तूळ राशीच्या लोकांसाठी आनंदाने भरलेला दिवस असणार आहे। आज देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाने तुमचे प्रलंबित काम पूर्ण होईल। व्यवसायात नवीन करार मिळाल्यानंतर तुमच्या आनंदाला सीमा राहणार नाही। जर तुम्ही पूर्ण मेहनतीने काम केले तर आज माता लक्ष्मी स्वतः तुमच्या मार्गातील काटे दूर करेल। आजचा दिवस नफा कमवण्याचा उत्तम दिवस आहे। कला, फॅशन, मीडिया इत्यादीशी संबंधित लोकांना आज मोठे यश मिळू शकते। तुम्हाला उत्पन्नाचे अतिरिक्त स्रोत मिळू शकतात। दीर्घकालीन गुंतवणूक फायदेशीर ठरेल। कामाच्या ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी समन्वय राहील। जर तुमच्या वरिष्ठांसोबतच्या नात्यात तणाव असेल
तर आज गैरसमज दूर होण्याची शक्यता आहे. वडिलांकडून सहकार्य मिळेल. 8वी राशी आहे वृश्चिक. आज तुम्ही त्या नातेवाईकांना पैसे उधार देऊ नये ज्यांनी तुमचे मागील कर्ज अद्याप परत केलेले नाही. मुलांसोबत घालवलेला वेळ खास असेल. फुले देऊन तुमचे प्रेम व्यक्त करा. नोकरी करणाऱ्या लोकांना अलीकडच्या काळात मिळालेल्या कामगिरीबद्दल सहकाऱ्यांकडून कौतुक आणि मदत मिळेल. आज धावपळीच्या जीवनात तुम्हाला स्वतःसाठी पुरेसा वेळ मिळेल आणि तुम्ही तुमच्या आवडत्या गोष्टी करू शकाल. तुमच्या जोडीदाराला तुम्हाला यापूर्वी कधीही इतके छान वाटले नव्हते. तुम्हाला त्यांच्याकडून एक छान सरप्राईज मिळू शकेल. आजच्या दिवशी वृश्चिक राशीच्या व्यक्तींनी हनुमान चालिसाचे पठण करणे आरोग्यासाठी चांगले राहील. 9वी राशी आहे धनु. आज धनु राशीच्या लोकांना फायदा मिळणार आहे आणि तुम्हाला कामावर सतर्क आणि समजूतदार राहण्याची आवश्यकता आहे. काही अनपेक्षित परिस्थिती उद्भवू शकतात ज्यामध्ये त्वरित निर्णय घ्यावे लागतील. व्यवसायात थोडीशी जोखीम घेणे भविष्यासाठी फायदेशीर ठरू शकते, परंतु आंधळे निर्णय घेणे टाळावे. जर तुम्ही कोणत्याही गुंतवणुकीची योजना आखत असाल तर काळजीपूर्वक विचार करा आणि अनुभवी व्यक्तीचा सल्ला नक्कीच घ्या. आज तुम्हाला तुमच्या जवळच्या व्यक्तीला आर्थिक मदत करावी लागू शकेल. 10वी राशी आहे मकर. आज शुक्रवार मकर राशीच्या जातकांसाठी सर्वांगीण लाभ घेऊन येणार आहे. आज तुम्हाला नशिबाची साथ मिळेल. आज तुम्ही तुमच्या बुद्धिमत्तेच्या आणि शहाणपणाच्या जोरावर आर्थिक लाभ मिळवाल. कलात्मक कामात गुंतलेल्या लोकांसाठी आजचा दिवस खूप चांगला असणार आहे. तुमच्या कलेचे कौतुक तर होईलच, पण तुम्हाला उत्तम मोबदलाही मिळेल. आराम आणि सुविधांच्या साधनांमध्ये वाढ होईल. आत्मविश्वास उंच राहील. नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना आज चांगली बातमी मिळू शकते. सरकारी कामात गुंतलेल्या लोकांना आज अचानक त्यांच्या कारकिर्दीत लाभ मिळतील. व्यवस्थापनाशी संबंधित कामांमध्ये तुमच्या कार्यक्षमतेचे कौतुक केले जाईल. पैसे कमविण्याचे नवीन स्रोत निर्माण होतील. मालमत्तेशी संबंधित गुंतवणूक तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. 11वी राशी आहे कुंभ. आज कुंभ राशीच्या लोकांसाठी मोठ्या योजना आखण्याचा आणि स्वप्ने पाहण्याचा दिवस आहे, कारण चंद्राने धनु राशीत प्रवेश केला आहे. आज स्वतःला एक प्रश्न विचारा, तुम्हाला आयुष्यात खरोखर काय हवे आहे? तुमच्या हृदयात असलेल्या इच्छांची यादी तयार करण्यासाठी आजचा दिवस परिपूर्ण आहे. आज केलेले प्रयत्न तुमच्या स्वप्नांना आकार देण्यास आणि तुमचे ध्येय अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यास मदत करतील. नातेसंबंध मजबूत करण्यासाठी आणि मनःशांती मिळवण्यासाठी हा एक उत्तम काळ आहे. तुमच्या प्रियजनांसोबत कुठेतरी छोट्या सहलीला जाण्याची इच्छा तुमच्या मनात निर्माण होऊ शकते. दुपारी 3:45 ते 5:15 ही वेळ तुमच्यासाठी खूप शुभ राहील. 12वी आणि शेवटची राशी आहे मीन. आज मीन राशीच्या लोकांना फायदा होईल आणि ते त्यांच्या कारकिर्दीत सकारात्मक बदल आणू शकतात. व्यवसायात जोखीम घेणे फायदेशीर ठरू शकते. जर तुम्ही अशा योजनेवर काम करत असाल जी अद्याप अपूर्ण आहे, तर ती पूर्ण करण्यासाठी आजचा दिवस हाच योग्य वेळ आहे. कार्यालयामध्ये सहकाऱ्यांशी समन्वय राहील आणि तुमचे सौम्य वर्तन सर्वांना आकर्षित करेल. जर तुम्हाला कोणतीही समस्या येत असेल तर ती संयम आणि समजूतदारपणाने सोडवण्याची क्षमता तुमच्यात आहे.